या विषयावर आपण बोलतोय आणि भीमसेनजींचा उल्लेख झालेला आहे। भीमसेनजी आपल्या एका डॉक्युमेंटरी म्हणजे त्यांच्यावर होत असलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हटले होते की माझा वारसा कोण चालवेल, तर तो आनंद भाटे चालवतील। तर एका गुरुनं अशा स्वरूपामध्ये थेटपणे आपल्याला वारस म्हणणं, याकडे तुम्ही कसं बघता किंवा यातून ती जी प्रतिक्रिया होती ती कशी जाणवली? हो, ते म्हणले ते की मेरा भरोसा है आनंद के ऊपर। तर हे जे वाक्य होतं, गुरुचा विश्वास मिळवणं, तर ही खूप मोठी गोष्ट असते की ज्याच्यासाठी शिष्य प्रयत्न करत असतो। भीमसेनजींकडनं हे ऐकून आनंद आणि खूप मोठी जबाबदारी की असं जो गुरु आपल्याबद्दल म्हणले तर आपल्याला नीट गायला पाहिजे। तर तो प्रयत्न चालू असतो। आता जयतीर्थांनी सांगितलं तसं संगीत हे जे फील्ड आहे ते अमर्याद आहे, ते कधीच संपत नाही। आणि खूप मोठे दिग्गज कलाकारसुद्धा म्हणतात की आत्ता आम्हाला कळायला लागले की काही सूर कसे लागतात। तर तिथे आम्ही खूप छोटे होतो अजून, परंतु या परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत तर त्या आपल्या अंगी बाणवून गुरुंनी जो मार्ग दाखवला आहे तर त्याच्यावर मार्गक्रमणा करत राहायचं, एवढंच आम्ही त्याच्याकडे बघतो। आणि कोणी जर म्हणलं की आज जे किराणा घराण्याची गायकी म्हणजे त्याची आठवण झाली, गुरूंची आठवण झाली, तर ते खूप मोठं म्हणजे मग आपण राईट ट्रॅकवर आहोत असं हे आहे। त्यांनी खूप मोठ्या उंचीवर ते नेऊन ठेवलेलं आहे। तिथपर्यंत फक्त बघता आलं तरी खूप आहे, जाणं फार पुढची वेगळी गोष्ट आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।